नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये। तर आज ना हवामान एकदम मस्त झालंय बाहेर आणि अशा वातावरणामध्ये काहीतरी गरम गरम झणझणीत आणि अस्सल गावरान खायला मिळालं तर काय विषयच वेगळा आहे ना। त्यात श्रावण सुरू झाला आहे, त्यामुळे ही डिश तुम्ही नक्की ट्राय करू शकता। तर काय आहे बघा, अहिल्यानगरची खास गावरान शेंगोळी। पारंपरिक चव, पौष्टिक घटक आणि बनवायला एकदम सोपी। तर चला आपण शिकूयात कशी बरं बनवतात ही गावरान रेसिपी। तर आईने गावावरून हुलग्याचं पीठ दळून पाठवले खास शेंगोळे करण्यासाठी, कारण इथे मुंबईमध्ये बहुतेकदा कोणी दळून देत नाही तितकं छान। तर मस्त छान पीठ घ्यायचं आहे 2 ते 2.5 वाटी। आणि हो, तिखटसाठी हिरवी मिरची थोडीशी, लसूण आणि जिरं आबडधोबड वाटून घ्यायचं आहे। तर या पिठामध्ये आपल्याला थोडीशी लाल तिखट पावडर, चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा ओवा बारीक चुरून टाकायचा आहे। त्यानंतर हे सगळं मिश्रण एकत्र करायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे। पीठ मळेपर्यंत एक छोटीशी गोष्ट सांगून घेते। लहानपणी ना गावी गेलं की आजी काहीतरी छान बनव ना, आजी काहीतरी छान पदार्थ तुझ्या हातचे खाऊ घाल ना, असा सगळ्याच नातवंडांचा हट्ट आजीच्या मागे चालू असायचा। मग त्यावेळेस पहिल्यांदा आजीने शेंगोळी हा प्रकार दाखवला होता, जो की नगर जिल्ह्याचाच आहे, इतर कुठेही तो प्रसिद्ध नाही आहे। तर हो, शेंगोळचं पीठ मळताना मिक्सरच्या भांड्यातच थोडंसं वाटणाचं पाणी घ्यायचं आणि त्यानेच ते पीठ छान घट्टसर मळून घ्यायचं आहे। आता आजी काय करायची माहितीये का, हातावरतीच ही म्हातारी माणसं ह्या शेंगोळ्या वळायच्या। पण आता आजी सारख्या रेसिपी आपल्याला जमणार आहेत का? त्यामुळे छोटासा प्रयत्न केलाय की हातावरती तर नाही जमली, पण आपल्या पोळपाटावरती गोल 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 फिरवून त्याच्या मस्त अशा पातोळ्या करून घेतल्या आणि त्याला चकली स्वरूप आकार द्यायचा। तर यालाच आमच्या नगर जिल्ह्यामध्ये म्हणतात शेंगोळे। तर शेंगोळेला काही भागांमध्येच शेवती असं सुद्धा म्हणतात। बऱ्यापैकी ना ती मिक्स पिठांची सुद्धा केली जाते, पण ह्या नगर जिल्ह्यामध्ये हुलग्याच्या पिठाची केली जाते आणि हुलग्याचं पीठ शरीरासाठी अत्यंत पौष्टिक आणि सुदृढ करणारं आहे। लहान बाळाला सुद्धा हुलग्याची पेस्ट दिली जाते किंवा याचं धिरडं सुद्धा बनवलं जातं। पण एकदा ना ही रेसिपी तुम्ही ट्राय करा, अगदी आजीच्या हातची चव तुम्हाला माझ्या रेसिपीमध्ये भेटणार आहे। हे शेंगोळे लाटून झालेले आहेत, मस्त फोडणी देऊयात शिजवण्यासाठी। कडकडीत 1-2 चमचा तेलामध्ये जिरं, कढीपत्ता, हळद आणि लाल तिखट टाकायचं आहे आणि पटकन तडतडल्यानंतर 2 तांबे पाणी आपल्याला ओतायचं आहे। पाणी जास्त होता, शेंगोळे शिजण्यासाठी बरंचसं पाणी लागतं, त्यामुळे रस्सा जर जास्त हवा असेल सूप सारखा पिण्यासाठी ना, तर 2-2.5 तुम्हाला तांब्या पाणी ओतावंच लागणार आहे। तर मी ते तुम्हाला दिसत असेल की 2 ते 2.5 तांब्याला सुद्धा जास्त पाणी ओतलं आहे, कारण पूर्ण टोपभर शेंगोळे मी बनवणार होते। पाणी नंतर सुद्धा गरम करून तुम्ही एक्स्ट्रा त्याच्यामध्ये वाढवू शकता। तर चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता हे पाणी छान उकळी येऊन द्यायचं आहे। तर जेव्हा आजी आमची गावी हातावरती ह्या शेंगोळ्या वळायची किंवा मावशी सुद्धा अगदी हातावरतीच ही मागची जुनी पिढी वळत होती शेंगोळ्या। मला इथे ओळायला कमीत कमी 15 ते 20 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागलाय, पण आजी आणि मावशी जर असती ना, तर त्यांनी अगदी 5 मिनिटामध्ये फटाफट ह्या शेंगोळ्या अशा गोल ओळून झाल्या असत्या। तर ह्या छान शेंगोळ्या आपल्याला ह्या पाण्याला उकळी आल्यानंतर ना त्याच्यामध्ये सोडायच्या असतात। तर आता जे शेंगोळ्याचं पीठ आपण मळलं होतं ना, त्या परातीमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि त्या परातीला हे चिकटलेलं जे पीठ आहे ते पूर्ण त्या पाण्यामध्ये कालवून ते पाणी सेपरेट एका वाटीमध्ये काढून घ्या। कशासाठी तर पुढे सांगणारच आहे। तर चला पटकन तुम्हाला दाखवते की किती छान उकळी आलेली आहे पाण्याला। आणि ह्या पाण्याला आता उकळी आली आहे, त्यामुळे हे जे शेंगोळे आहेत, म्हणजे हे जे चकली स्वरूपात मी जे बनवलंय ना, ते आपल्याला ह्या उकळीमध्ये सोडायचं असतं। तर उकळी यायच्या आधी अजिबात घाई करू नका, उकळी आल्यानंतरच ह्या शेंगोळ्या आपल्याला ह्याच्यामध्ये सोडायच्या आहेत। गावाला काय म्हणतात माहिती आहे की आदन आलंय पाण्याला, पटकन सोडून त्या शेंगोळ्या त्याच्यात। तर आदन आल्यावरती ह्या शेंगोळ्या सोडतो आणि आपल्याला झाकण ठेवून ह्या जवळजवळ मध्यम आचेवरती 15 ते 20 मिनिटं शिजवायच्या असतात। तर जेव्हा आमची आजी हे सगळे रेसिपी करायची ना, आम्हाला फार कौतुक वाटायचं, आजी काहीतरी वेगळं बनवते आणि ते नक्कीच छान असणार याची आम्हाला सुद्धा गॅरंटी होती।
तर छान उकळीमध्ये शेंगोळ्या सोडल्यानंतर आजी मस्त काय काय गोष्टी सांगायची. तिच्या त्या गोष्टी ऐकून ती रेसिपी कधी पूर्ण व्हायची त्याचा वेळही आम्हाला कळत नसायचा. तर आजीचा हा छोटासा किस्सा ह्या शेंगोळीच्या स्वरूपात मला आठवला, जो मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर केला. तर अहिल्यानगरचं कोणी असेल ना तर त्यांना हा शेंगोळीचा प्रकार नक्की माहिती असेल. बाकी ज्यांना जर माहिती नसेल तर माझी रेसिपी बघून तुम्हाला नक्कीच कळेल. आणि हो, नगरची रेसिपी असली म्हणून काय झालं, आपल्याला ट्राय करायला हरकत नाही आहे, कारण जिभेचे चोचले आपल्यालाच पुरवायचे आहेत. तर हे छान झाकण ठेवून घेतलंय. आता याच्यावरती ह्या झाकणावरती ना आपल्याला पाणी टाकत राहायचंय आणि ह्या पाण्याला उकळी आली ना आणि हे पाणी जसं जसं थोडंसं ह्या झाकणात आटत जाईल तसं ते झाकण आपल्याला उघडायचं आहे आणि त्या वाटणामध्ये किंवा त्या टोपात आपल्याला हे पाणी ओतत राहायचं आहे. त्यामुळे काय होणार आहे, पाण्याची पातळी वाढणार आहे, शेंगोळ्यांना शिजण्यासाठी भरपूर असं पाणी भेटेल. तर हे पाणी भेटल्यानंतर शेंगोळे मस्त जाडसर फुगणार आहेत. तुम्ही बघितलंय, लाटलं तर मी किती बारीक आहे त्याला, पण फुगून ते आता जाड होणार आहेत. त्यानंतरच तुम्हाला समजणार आहे की शेंगोळे छान शिजलेत. तर इथे तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल, एक 20 मिनिटानंतर हे शेंगोळे असे जाड स्वरूपात शिजले होते आणि पाण्याला सुद्धा असा घट्टपणा येत चालला होता. तर जे काही पाणी आपण आता परातीत काढून घेतलं होतं ना, ते चवीचं पाणी असतं. जे की आळणी पाणी कसं असतं मटन चिकनचं, तसं हे पाणी असतं. तर हे पाणी त्या शेंगोळ्यांमध्ये ओतायचं आहे. शिजून झाल्यानंतर हिरवी गार बारीक कोथिंबीर कापून घेतली आहे आणि शेंगदाण्याचा कूट बऱ्यापैकी जास्त वापरा. आणि शेवटी शिजून झाल्यानंतर वरतून पुन्हा हे पाणी ओतायचं आहे, छान कोथिंबीर वरतून सोडायची आहे आणि त्यानंतर शेंगदाण्याचा कूट. तर हे मस्त एकत्र कालवून घ्यायचं आहे. टोपाच्या आजूबाजूला तुम्हाला दिसत असेल ती झाकण ठेवल्यामुळे फोडणीचं पाणी उतू आलं होतं बाहेर. आहा हा, काय सुवास सुटलाय मंडळी. रस्सा छान घट्ट झालाय आणि शेंगोळे मस्त शिजून वर तणगायला लागलेत. तर ही छानची डिश आता आपली तयार आहे. कांदा आणि ज्वारीच्या भाकरीसोबत एकदम नादखुळा रेसिपी आहे. त्यामुळे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करायला विसरू नका की रेसिपी कशी झाली होती. आणि हो, जाता जाता एक लाईक तर नक्की करा आणि तुमच्या जवळच्या मंडळींना शेअर करा. बाय.